गणेश आप्पा खांदवे, कावरामांना मेंढे, त्याचबरोबर दीपक राजगुरू सर, सन्माननीय नरेशजी डोमे सर, या सगळ्या मान्यवरांना विनंती करेल ना आपल्या सगळ्यांच्या शुभ हस्ते आपण 1 ते 13 वस्तू या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. आयकॉन राजेश सोरटे या मॅचचा ठरेल मॅन ऑफ द मॅच. अविनाश शेठ मुके, उद्योजक ओमकार शेठ गोपाळे यांना विनंती करेल की आपण या आपले शुभ हस्ते आपण सामन्यावर किताब देतो आणि प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच चे किताब देणार आहोत. तिथे आपल्या समोर जोडले जातील सन्माननीय नरेशजी डोमे सर. पप्पू मुंगसे खरं सचिन पप्प्या तुझ्यामुळे नंबरात ये लक्षात ठेव. सुभाषजी बिरदवडे या सर्व अतिथींच्या शुभ हस्ते आपण राजेश सोरटे यांना सन्मानित करतोय. 6 चेंडूमध्ये 13 धावा, 2 षटकं टाकलेली आहेत, 8 धावांमध्ये 2 गडी बाद केलेले आहेत. सन्माननीय युवा उद्योजक पप्पू दादा घोरपडे, पप्पू शेठ घोरपडे यांना विनंती आपण देखील या पुरस्कार प्रदान करण्यासाठी. राजेश सोरटे दोन्ही सामने सलग जिंकत पसायदान योद्धा आळंदी संघ पोहोचलेला आहे सुपर 4 मध्ये ॲज अ टॉपर आणि क्वालिफायर फर्स्ट मॅच त्यांना खेळण्याची संधी मिळणार आहे. हा आनंद निश्चित मोठा आहे. राजेश सोरटे सर्व मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. सन्मान्य सचिन दादा खांदवे, सन्मान्य काळूरामांना मिंडे, सन्मान्य पप्पू शेठ घोरपडे, सन्मान्य दीपक राजगुरू सर, सन्मान्य सुभाषजी बिरदवडे, सगळ्यांचा आभार. इथे राजेश काय मॅच होती ही. खरं तर इतके सगळे बक्षिस मिळत आहेत, काय सांगशील मॅन ऑफ द मॅच बद्दल? भरपूर आनंद आहे. एवढं सगळं भेटलंय, फक्त ड्रायफ्रूट नाही भेटले मला. काय खास आहे याच्यामध्ये तुझ्यासाठी? जरा गरज आहे मला ड्रायफ्रूटची. अतिशय आनंद झाला. मागच्या वेळी पण खेळ होते टुर्नामेंट, नियोजन खूप चांगले. ह्या वर्षी बी सेम तसंच, काही गालबोट न लागता चांगलं उत्तम. चेसिंग करायचं होतं आणि तुझी विकेट खूप लवकर आलेली. नंतर असं वाटलं होतं की कधी असं वाटलं की आपण जिंकू शकतो ही मॅच? 12 बॉल 35ला मला वाटलं होतं आम्ही जिंकू, कारण की आयकॉनच्या 2 ओव्हर झाल्या होत्या, आम्ही एक ओव्हर होती. अजितला बोललो मी आपण करू, 4-6ची मॅच आहे आणि जर 2-2 मारले तर होऊन जाईल. जवळपास दुसरा दिवस आहे. आज पहिल्याच दिवसामध्ये आपण क्वालिफायर झाला होता. 2 दिवस या मैदानामध्ये तू अनुभवलेला आहे. तर काय खास वाटलं या स्पर्धेमध्ये? खास हेच वाटलं की बॉलर काय रन चांगले होता ते आणि चेस पण होता ते. शुभेच्छा असतील. राजेश सोरटे आपल्या समोर होते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करू या गुणी खेळाडूचं आणि भरपूर भरपूर शुभेच्छा देऊ क्वालिफायर फर्स्ट साठी पसायदान योद्धा आळंदी संघाला. तर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये इथेच थांबूया आणि लगेचच समालोचन कक्षामधून या सामन्याचा आस्वाद घेऊ, जिथे आपल्या समोर उपस्थित होत आहेत उत्तम सावंत सर. थँक्यू. पहिला चेंडू आपण पाहिलं तर इथे मैदान ते केला डुवाड्याच्या मॅचला देखील आपण पाहिलं तर सुरुवात होताना पाहायला मिळते. एक रोमहर्षक रंगतदार सामने आजच्या दिवसभरामध्ये आपण पाहतोय. खरं तर चित्त थरारक सामने या स्पर्धेत आपल्याला इथे मैदान ती पाहायला मिळत आहेत आणि इथे सामना देखील आपण पाहतोय. 1 चेंडू 1 धाव, ती मात्र धावफलक होते आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक देखील आपण पाहिलं तर सुरुवात आवर्जून हा जी स्पर्धा पाहण्यासाठी दीपक राजगुरू सर उपस्थित आहेत.
त्यांना विनंती करेल की आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय भरतदादा दाभाडे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता, फटका मात्र खेळलाय, चेंडू मात्र चाईल डीप मिड विकेट काव कॉर्नर मधून 1-2-3 टप्पे घेत सीमा पार चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. प्रचंड मोठं आक्रमण देखील आपण पाहिलं तर केलं. तर या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. ओम्स 11 शेलू बांबोलीला एक चांगली सुरुवात इथे अपेक्षित आहे. यावेळीचा चेंडू होता, तिथे फ्रंट फुटवरती शफल होत चेंडू मात्र खेळलाय ऑन साइड स्क्वेअर लेगला. बॅटर सागर दरेकर कॅप्टनच्या बॅटमधून सलग दुसरा 2 in row चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा 9 धावा धावपलक आहेत. पहिलं षटक आपण पाहिलं तर इथे आपण पाहतोय निलेश डगेच्या गोलंदाजीवरती आक्रमण आपण पाहतोय. आयकॉन निलेश डगे पहिल्या क्रमांकाचं षटक करतोय तर बॅटर सागर. यावेळीचा चेंडू होता, बॅटच्या अतिल कडा 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. संघमालक समीर धुमाळ स्वतः चेंडूला अडवताना पाहायला मिळत आहेत, फील्ड करतायत. तोपर्यंत एक सिंगल आपण पाहतोय. प्रथमतः आपण पाहिलं तर आनंदी देवाची हा संघ आपल्या स्पर्धेत बक्षीस पात्र होते. आजचा टॉपर तो संघ राहिलाय आणि तो क्वालिफायर 1 ची मॅच या स्पर्धेत इथे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. सोमनाथ शेठ मुंगसे, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती खेड, सचिन शेठ नावडकर, देवांश डेव्हलपर्स, उद्योजक देवाची आळंदी यांच्या मालकीचा संघ तो आपण पाहतो या स्पर्धेत. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेल तिथे मात्र सुटला गेलाय. आयकॉनला बाद करण्यासाठी षडयंत्र रचलं आणि संघनायक कॅप्टन सोमनाथ कारलेकडनं एक सोपा चेल, एक सोपी कॅच मैदानी ड्रॉप होताना पाहायला मिळते. चुका 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 आणि चुका इथे आपण पाहिलं तर मैदानी होताना पाहायला मिळतात. डुवर्डायची मॅच आहे. सामना देखील आपण पाहिलं तर करोया मरोचा सामना आपण पाहतोय. जो संघ विजय होणार आहे तो संघ एक मॅच आपल्याला इथे खेळताना पाहायला मिळणार आहे. जो संघ या मॅच मध्ये पराभूत होणार आहे त्या संघाला ही स्पर्धा सोडावी लागणार आहे. या स्पर्धेतून एक्झिट घ्यावी लागणार आहे. या स्पर्धेचा निरोप घ्यावा लागणार आहे आणि इथे छोट्या छोट्या चुका मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळतात. शेलू भांबोलीच्या विरुद्ध सावरदरीचा संघ आपण पाहतोय. फुल टॉस दिशा दिली आणि चेंडू मात्र चाईल. ऋतिक गजरच्या बॅटमधून रिव्हर्स स्विच हिट चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. मैदानाच्या आतमध्ये, परंतु छोट्या छोट्या चुका कॅप्टन कडनं देखील आपण इथे मैदानात पाहिल्यात. कॅचेस विन द मॅचेस, लिओ कॅचेस जितो मॅचेस, अवघड चल सोपे करा आणि सामने जिंका. पहिल्याच षटकात 14 धावा, बिनबाद 14 धावा, पहिलं विकेट साठी पार्टनरशिप भागीदारी इथे आपल्याला मैदानात पाहायला मिळते. एक सोपं जीवनदान ऐकून ऋतिक गजरला आपण पाहतोय आणि ऋतिक गजरनं काही इनिंग या स्पर्धेत अशा पेश केल्यात की तो प्रचंड डेंजरस मॅन या स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळालाय. 8 चेंडूत 38 बनवल्या, 5 चेंडूत 5 षटकार खेळले, 4 चेंडूत 4 षटकार ठोकलेत. अशा प्रकारच्या काही इनिंग त्याने या स्पर्धेत खेळल्यात आणि अशा आयकॉनला आपण पाहिलं तर एक सोपं जीवनदान संघनायकाकडनं इथे आपण पाहिलं. त्यानंतर स्वतः पुन्हा कॅप्टन गोलंदाजीच्या मार्गावरती सोमनाथ कारले पहिल्या चेंडूवरती येते एक सिंगल, एक धाव आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. धावपलक होते आणि स्कोर कार्ड इथे आपण पाहिलं तर बनवलं जातात. 15 धावा धावपलक होती. षटक क्रमांक 2 आपण पाहतो सोमनाथ कारले टू ऋतिक गजर. 3 चेंडू 4 ऋतिक गजरला आपण पाहतोय. सागर दरेकरला आपण पाहतोय कॅप्टन. 4 चेंडू 10 धावा. ऋतिक गजरने देखील आपल्या फलंदाजीतून इम्प्रेस केले. या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेत
तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक प्रतिष्ठा पणाला लागल्यात. 16 धावा, षटक क्रमांक 2. कॅप्टन सोमनाथ कारले, समोर बॅटिंग साठी कॅप्टन सागर दरेकरला आपण पाहतोय. कॅप्टन टू कॅप्टन. फुल टॉस चेंडू होता मिडॉनचा क्षेत्ररक्षक, चेंडू मात्र चाल टिप विकेट काव कॉर्नर मधून सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. कणकणीत चौकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाते. षटक क्रमांक 2 आपण पाहिलं तर सुरू आहेत. 20 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. सोमनाथ कारले, सागर दरेकर. यावेळीचा चेंडू होता, अडबॅटनं चेंडू चाईल सीमा रेषा पार. थेट पाठवलाय स्वर्गीय शरद जोशी क्रीडा संकुलावरती. सीमा रेषेच्या पलीकडे मोठा ठोकलाय, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. या फटक्यांची गरज बॅटिंग करणाऱ्या टीमला आहे आणि तेच फटके देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला सागर दरेकरच्या बॅट मधून आपण पाहतोय. 6 चेंडू 20 धावा तो इथे बनवताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, मिडऑफ मधून चेंडू चाललाय टिप लॉंगऑफला आणि तिथे क्षेत्ररक्षण होईल खराब. चेंडू फरार, सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी, प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार. आपण पाहतो दुसरे षटक प्रगतीपथावर. धावफलक कोती बनवला गेला 30 धावा. सागर दरेकर. यावेळीचा चेंडू होता, टिप एक्स्ट्रा कव्हर. फटका मात्र जबरदस्त, चेंडू मात्र चाल भारदस्त. सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय सागर दरेकरनं, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेट काळोखे, माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. षटक संपतात 36 धावा, 36 रन. पहिल्या षटकात 14, दुसऱ्या षटकात 22 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची संख्या 36 धावा. ही पहा संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी देखील आपण पाहतोय. 2 षटक संपलीत आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओम साई 11 शेलू बांबोली संघ बनवतोय 36 धावा. तर षटक क्रमांक 3 करेल पुन्हा एकदा गोलंदाज ऐकॉन निलेश ढगे इथे आपल्याला पाहायला मिळतोय. अविनाश शेठ गाडवे, किसन शेठ पानसरे, समीर शेठ धुमाळ, अक्षय शेठ शेटे यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. गोंधळजाई 11 सावरदरी हा संघ देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलासभाऊ निकाडे आणि मोरिया प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय रविभाऊ कड पाटील यांच्या मालकीची टीम आपण पाहतोय. ओम साई 11 शेलू बांबोली. चांगला चेंडू असेल का, परंतु पंच तिथे कळवतायत व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव येते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय आणि धावफलक होती इथे बनवले जात आहेत. 37 धावा त्या मात्र धावफलक होत आहेत. ही आली अवांतर धाव. माननीय रुपेश शेठ टेकाळे, शिवन्य एंटरप्राइजेस यांच्याकडून अवांतरची एक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा 6 ओव्हरचा सामना देखील आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक ललित मुसळे चेंडू खाली टिपलाय झेल. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. फलंदाज आयकॉन ऋतिक गजर आउट.
मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदाज देखील आपण पाहिले तर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. एक गडी बाद 37वा षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 षटकांचा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळतोय. ओमसा 11 शेलू बांबोली धावपलकोती एक गडी बाद 37वा. निलेश ढोगे इथे आपण पाहिलं तर कमबॅक करतोय, पुढे आगमन करतोय. वापसी मात्र इथे आपल्या संघाला करून देताना पाहायला मिळतोय. सागर दरेकर बॅटिंग करतोय. 8 चेंडू 30 धावा. प्रचंड मोठी बॅटिंग आतापर्यंत सागरकडनं आपण पाहिली. प्रत्येक मॅच मध्ये तुम्ही पहा ज्या वेळेस ओमसा 11 शेलू बांबोलीचा संघ खेळलाय, सागर दरेकरच्या संघात विजयामध्ये मोलाचा खारीचा सिंहाचा वाटा तो मात्र सागर दरेकरचा राहिलाय. इथे देखील आपण पाहिलं तर या टूवर्डेच्या मॅच मध्ये तो इम्प्रेस करतोय क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांना. आपल्या फॅन्स फॉलोअर्सला प्रचंड मोठी बॅटिंग तो इथे साकारताना पाहायला मिळतोय. 8 चेंडू 30 धावा. परंतु अजूनही सागर दरेकरचं पहिलं अर्धशतक क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांनी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये इथे पाहिलं नाही आणि ते पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. तो या मॅच मध्ये अर्धशतक पूर्ण करेल का ते देखील आपण पाहणार आहोत. यावेळचा चेंडूचा फटका खेळला, अडवला, फेकी सुरेख बॅकअप केला चाल. तोपर्यंत एक सिंगल, एक धावेल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. एक गडी बाद 38. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर ऐकून शुभम शेळके इथे आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता पितांबरला आपण पाहतोय चेंडू अडवताना. शॉर्ट पॉइंटला उभा आहे. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट आपण पाहतोय. फाईन लेग आहे, थर्ड मॅन आहे. मिड विकेट आपण पाहतोय. डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन, डीप लॉंग ऑफ हे क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळते. तिसरे षटक सुरू आहे. 38वा धावपलकोती. एक विकेट गमावली. वेल कमबॅक, गुड कमबॅक, चांगलं पुनरागमन, चांगली वापसी आतापर्यंत ऐकून निलेश ढोगे इथे आपल्या टीमला करून देताना पाहायला मिळतोय. युवराज सिंग करंडक लोणावळ्याच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर निलेश ढोगेला 1 नव्हे 2 पुरस्कार देऊन सन्मानित केले. इथे टिपलाय झेल, कॅप्टन इनिंग होईल समाप्त. कॅप्टन टिपलाय, कॅप्टनचा झेल. सागर दरेकरची टिपली कॅच कॅप्टन सोमनाथ कारलेनं अडसर करतो दूर आणि मोठा धक्का ओमसा 11 शेलू बांबोली संघाला. दोन गडी बाद 38वा षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहे आणि तिसऱ्या षटकात विकेटचा सिलसिला जारी आहे. 2 विकेट आल्यात. ऐकॉन ऋतिक गचर, कॅप्टन सागर दरेकर दोन्ही आघाडीचे सलामीचे बॅटर इथे आपल्याला बाद होताना पाहायला मिळतात. 2 गडी बाद 38 धावा. 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करतोय ऐकॉन निलेश ढोगे इथे आपल्याला मैदानी पाहायला मिळतोय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील बाजेगावचा सुपरस्टार, त्याला नुकताच आपण पाहिलं तर युवराज सिंग करंडक लोणावळ्याच्या मैदानावरती क्रिकेट रत्न आणि मावळची रन मशीन या 2 पुरस्कारांना सन्मानित केलंय. एक असा क्रिकेटर तो इथे गोलंदाजीच्या मार्कवरती पाहायला मिळतोय. निलेश ढोगे षटक क्रमांक 3 करतोय तर बॅटिंग साठी न्यू बॅटर मैदानावरती वैभव कोळेकर. पहिला चेंडू होता, गुडघा टेकवत खेळण्याचा प्रयत्न, तोपर्यंत एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू आपण पाहिले तर इथे येतोय. 2 गडी बाद 38. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 6 ओव्हरची मॅच आहे, 6 षटकांचा सामना आहे. क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागलंय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 वरती. कोणते संघ बक्षीस पात्र होतील, कोणते संघ टॉपर राहतील, कोणता संघ क्वालिफायर खेळेल, कोणती टीम एलिमिनेटर खेळेल, कोणता संघ स्पर्धेचा निरोप घेईल, कोण मात्र बक्षीस पात्र होईल, या गोष्टींच्या चर्चा देखील आपण पाहिलं तर प्रेक्षकांपर्यंत आपण पाहतोय. एक टप्पा घेत चेंडू अडवला, फेकी सुरेख, रनआउटची संधी, प्रयत्न तर केलाय, फेकी सुरेख होती, बॅकअप चांगला होता, तोपर्यंत काही धावा येतात आणि स्कोर कार्ड ती आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात. टेक्नॉलॉजीचा वापर केलाय, तिसऱ्या पंचांकडे रिफर केलाय, थर्ड अंपायरकडे मागणी केली रनआउट साठी.
शेवटच्या चेंडूचं डिसिजन पेंडिंग वरती आहेत. अनेक बक्षीसदाते आपण पाहतो, अनेक देणगीदार पाहतो या स्पर्धेच्या निमित्तानं आहेत. सगळ्यांचाच नामोल्लेख आपण सातत्याने करतोय. बॉल बॉक्स सौजन्य श्री उत्तम शेठ माताळे. नॉट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत. धावा येतील दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद. धावफलक 40 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. देखील आपण पाहिले तर इथे सुरू होते 4थ्या क्रमांकाचे आणि गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय. जीवन भांगे 4थं षटक करताना पाहायला मिळतोय. डोवाड्याच्या मॅच मध्ये जीवनवरती विश्वास दाखवलाय संघनायक कॅप्टन सोमनाथ कारलेना. तर विश्वासाला पात्र ठरेल का? पहिला चेंडू होता एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू. वेलकम बॅक, गुड कम बॅक. चांगलं पुनरागमन आपण पाहिलं तर जीवन भांगेकडनं आपण पाहतोय. आदिवासी ग्रामीण क्रिकेट त्यानं फार मोठ्या प्रमाणात खेळले. आज तो इथे कमबॅक करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका फसलाय, चेंडू हवेत. प्रयत्न तर केलाय क्षेत्ररक्षकानं, चेंडूवरती येईल तोपर्यंत धावा येतात. 2 धावा. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक आकडे देखील इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतील. 42 धावा धावफलक होत आहेत. 2 विकेट गमावल्यात. 4थ्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 6 ओव्हरची मॅच देखील आपल्याला इथे मैदानी पाहायला मिळते. 2 गडी बाद 42. क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर सचवले. एक डीप लॉंगनला ललित मुसळे आहे. डीप मिडविकेटला अक्षय शिवेकर आहे. डीप लॉंग आपला पप्पू भोईर आहे. शॉर्ट कव्हर मध्ये सोमनाथ कारलेला आपण पाहतोय. एक डीप पॉइंट देखील आपण पाहतोय. चांगला चेंडू होता परंतु तिथे टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग होतोय आणि पंच अक्षय निर्मळ सर कळवतात व्हाईट बॉल. एक खराब चेंडू आपण पाहिलं तर येतोय. एक अतिरिक्त अवांतर धाव देखील आपण पाहतोय. मिड विकेटला आपण दत्ता पितांबरेला आपण पाहतोय. फाईन लेगला संघमालक समीर धुमाळ आपण पाहतोय. शॉर्ट थर्डमॅनला देखील आपण पाहतोय. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला आपण समर्थ कडूला पाहतोय. यावेळीचा चेंडू होता पुन्हा एकदा व्हाईट बॉल. 2 सलग एका पाठोपाठ एक खराब चेंडू आपण पाहतोय. लागोपाठ शिवन्य एंटरप्राइजेस यांकडून अवांतरची एक रन. जीवन भांगे 2 स्थानिक खेळाडू एकमेकांच्या समोर आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील दोनही खेळाडू आपण पाहतो मैदानावरती. स्लोअर 1 चेंडू होता. झेल टिपलाय. दत्ता पितांबरे टेकन व्हेरी गुड कॅच. विकेट चोल पतन. वैभव कोळेकर धक्का क्रमांक 3. षटक क्रमांक देखील आपण पाहिलं तर सुरू आहेत. गोलंदाजी देखील आपण इथे मैदानी पाहतोय. कमबॅक पुनरागमन देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला पाहायला मिळते. वापसी देखील इथे आपण पाहिलं तर मैदानी होताना पाहायला मिळते. धावफलक आणि स्कोर कार्डवरती धावा देखील आपण पाहिले तर इथे आतापर्यंत बनवले गेले आहेत 45. 3 गडी बाद 45. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय. शुभम शेळके राहुल कदम या जोडीला देखील आपण इथे बॅटिंग करताना पाहतोय. टॉप ऑर्डर डासळलाय आयकॉन ऋतिक गचर, कॅप्टन सागर दरेकर आणि त्याच पाठोपाठ इथे आपण पाहिले तर तिसरा बॅटर आपण पाहिले तर वैभव कोळेकर तो देखील आपल्याला इथे बाद होताना पाहायला मिळते. राहुल कदम आणि शुभम शेळके या जोडीला आपण पाहतो बॅटिंग करताना इथे मैदानावरती. आज मंचावरती क्रिकेटचे प्रसिद्ध समालोचक हिंदी इंग्रजी भाषांमधून ज्यांचं समालोचन आम्ही नेहमी ऐकलेलं आहे. अनेक स्पर्धांना ज्यांच्या समालोचनाने रंगत आलेली आहे. विशेष म्हणजे 56 वेळा ज्यांनी रक्तदान केलेले आहे आणि अजूनही सातत्याने ते करतायत. सन्माननीय दीपक राजगुरू सरांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. मी आयोजक सन्मान्य उद्योजक दत्ताभाऊ शिळावणे, सन्मान्य सुभाषजी बिरदवडे यांना विनंती करतो आपण समालोचक दीपक राजगुरू सरांना सन्मानित करा.
अमूल्य वेळ काढून ते आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित राहिले. मनापासून स्वागत आणि मनापासून आभार. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. चार षटकांचा खेळ देखील आपण पाहिले तर संपलाय. 3 गडी बाद 47व्या शेवटची 2 षटकं, शेवटचे 12 चेंडू देखील आपण इथे पाहणार आहोत. ओमचा 11 शेलू वांबोली संघ आपण पाहिले तर प्रथमतः बॅटिंग करतोय आणि इथे आपण पाहिले तर किती धावांचा टार्गेट तो संघ मात्र उभं करेल, किती धावा देखील तो संघ इथे बनवेल ते देखील आपण इथे मैदानात पाहणार आहोत. प्रयत्न तर दोन्ही बाजूने सुरू आहेत. दोनही संघ इथे आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. मॅचेस देखील आपण पाहिले तर फार रोमर्षक, फार रंगतदार देखील आपण होताना पाहतोय. 3 गडी बाद 47, 4 षटकं संपली. 5वं षटक करेल गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहिलं तर अक्षय तुळवे जो मात्र षटक क्रमांक 5 करताना पाहायला मिळेल. जीवन मांगेचं एक चांगलं षटक आपण पाहिलं. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगला, चेंडू मात्र चाल सीमारेषा पार. अक्षय तुळेवरती चढवला हल्ला, चेंडू मात्र पाठवलाय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. चेंडू होता सर्व बॅटनं समोर, साइड स्क्रीनच्या वरतून आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, थेट पलीकडच्या शेतात शुभम शेळकेच्या बॅटमधून येतोय षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 59 धावा, 3 गडी बाद, सलग दुसरा 2 in row, एका पाठोपाठ एक 2 षटकार. अक्षय तुळेवरती केले आक्रमण. आयकॉन शुभम शेळकेच्या बॅटचा बोलते बल्ला, करते प्रति हल्ला. 59 धावा, 3 गडी बाद, प्रयत्न करावे लागतील आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठा करताना आयकॉन शुभम शेळकेला आपण पाहतोय बॅटिंग करताना. आखूट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा थोडासा पाठीमागे ठेवला, गती कमी केली, वेग कमी होताना पाहायला मिळतो. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. कमबॅक केले अक्षय तुळेनं. 2 षटकार आले शुभम शेळकेचे. त्यानंतर पुनरागमन वापसी करतो अक्षय. एक टॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो देखील आपल्याला पाहायला मिळतो मैदानावरती. धावफलक 59, 3 गडी बाद, षटक क्रमांक 5. यावेळीचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला, चेंडू मात्र जाईल आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, लांबवरचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. माननीय प्रवीण शेठ काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. धावा धावफलक होत आहे. 3 विकेट गमावल्यात. षटक क्रमांक 5. या षटकात फार मोठा धावांचा पाऊस पडतोय. धावांची लय लूट इथे करताना गोलंदाज अक्षय तुळवे मैदानी पाहायला मिळते. 4 चेंडूवरती आल्यात, 18 धावा, 3 षटकार, एक टॉट बॉल. टीमची संख्या 65, 3 गडी बाद, षटक क्रमांक 5 आपण पाहतो सुरू आहे इथे मैदानावरती. स्लॉगवर टेतोर आपण पाहतोय. फार मोठा आक्रमण, फार मोठा हल्ला, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर केलाय. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू बाकी आहेत. यावेळीचा चेंडू होता पाठीमागच्या बाजूला, प्रयत्न पुरे पडतायत. पाठलाग सुरू आहे. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न केला जातील परंतु चेंडू थांबणार नाही. आउटफील्ड वेगवान, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय दीपराज दादा खराबी प्रसिद्ध गाडा मालक यांचा सनसनीत चौकार.
69 धावा धावपलकोती 3 गडी बाद षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, टप्पा पाडल्यानंतर थोडासा खाली राहील, विकेट किपर कडे जाईल. या षटकात आल्या तब्बल 22 धावा, 22 रन. 5वं षटक संपेल आणि 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर ओमसा 11 शेलू बांबोली 3 गडी बाद 69 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72 प्लस साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. धावपलकोत आणि स्कोर कार्ड होते 69, 3 गडी बाद. शेवटचा अंतिम षटक करण्यासाठी गोलंदाजीच्या मार्क होते आपण पाहतोय जीवन भांगे, तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. ओमसा 11 शेलू बांबोली, गोंधळचा 11 सावरदरी, या 2 संघात आपण पाहिलं तर सुरू असणारा सामना तो देखील आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळतोय. जे इंटरप्राइजेस चाकण या टीमचे काही खेळाडू देखील आपण पाहिलं तर उपस्थित आहेत. रासे कडाचीवाडी 11 संघाचे संघमालक युवा उद्योजक सन्मान्य विशालभाऊ कड पाटील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. आळंदीचा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेत प्रथमताच बक्षीस पात्र फेरीत तो देखील आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतोय. अनिल आबा वाळके यांच्या ठिकाणी शुभागमन होते. पुन्हा एकदा सायंकाळच्या 17 धाबांचं मनापासून स्वागत आहे. यावेळीचा चेंडू होता, तिथे आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिडल ऑफ द बॅट होताना पाहायला मिळत नाही, तोपर्यंत एक धाव येते. लेग बाईटच्या रूपाने एक सिंगल आपण पाहतोय. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती 3 गडी बाद 70 धावा त्या मात्र धावपलकोत्या आहेत. शेवटचे 5 चेंडू आपण पाहणार आहोत. शेवटचे षटक आपण पाहतोय. यावेळीचा चेंडू होता, जीवन भांगे पुन्हा एकदा कमबॅक करतोय, पुन्हा एकदा पुनरागमन करतोय. एक चांगल्या प्रकारे वापसी तो इथे आपल्या संघाला करून देतोय. 8 चेंडू टाकलेत, 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यानं आपल्या संघाला मिळून दिली. परफेक्ट यॉर्कर होता, परंतु तिथे लेग बिफोर विकेट हा नियम आपल्या स्पर्धेत नाही. अपील फार मोठं होतं आणि तिथे आपण पाहिलं तर ऐकॉन शुभम शेखेला थांबवले, उभं करून ठेवले. जीवन भांगेंना आपल्या गोलंदाजीतून सलग 2 डॉट बॉल इथे करताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 70. शॉर्ट पिच चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अडवण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु चेंडू मात्र जाईल टीप दरम्यान सीमारेषा पार, चौकार. तीन गडी बाद 74 धावा धावपलकोती. शेवटचे 2 चेंडू पहिलं इनिंग पहिल्या डावातील बाकी आहेत. जीवन बांगे टू शुभम शेळके, स्थानिक गोलंदाज टू बॅटर आयकॉन इथे आपल्याला पाहायला मिळेल. जीवन टू शुभम, गोलंदाज टू फलंदाज. परफेक्ट यॉर्कर होता आणि तो देखील मात्र खेळला डीप विकेटला. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक धाव पडून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, रन आउटची संधी, बॅकअप फार दूरवरती, तोपर्यंत मिळतील 2 धावा. टीमची संख्या 76, 76 धावा, 3 गडी बाद. शेवटचा एक चेंडू, पहिला इनिंग पहिल्या डावातील शेवटचा चेंडू, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. जीवन भांगे टू शुभम शेळके. यावेळीचा चेंडू होता आणि तो देखील आपण पाहिलं तर इथे खेळलाय. एक सिंगल येईल, एक डाव इथे आपण पाहिलं तर संपला चालेल. पहिल्या डावाची होईल समाप्ती. 36 चेंडूंमध्ये आपण पाहिलं तर इथे बनवल्या 77 धावा, तर विजयासाठी बनवायच्यात 36 चेंडू 78 धावा. ही पहा विनंती, सावकाश या, पळू नका, बॅरिगेटच्या मधून या. त्यामुळे सगळ्यांना विनंती आणि सगळे समोर स्थानापन्न व्हा.
आज आपण खास करून लहान मुलांसाठी आणि लहान मुलींसाठी आपण लकी ड्रॉ या स्पर्धेच्या वतीने ठेवलेला आहे. सगळे खाली बसून घ्या, वरती कोणी येऊ नका, व्यासपीठावरती कोणी येऊ नका, खाली बस. चला विनंती असेल आता ओमसा 11 शेलू बांबोली संघ आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहिलं. चला थोडं पटपट या लहान मुलांना आणि मुलींना विनंती आहे. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेठाण या शाळेतील मुलांसाठी आणि मुलींसाठी खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं आपण लकी ड्रॉ तो देखील आपण पाहिलं तर इथे ठेवलेला आहे आणि तो लकी ड्रॉ देखील आज आपण इथे सगळ्या आयोजकांच्या उपस्थितीमध्ये आपण करणार आहोत. परंतु इथे आपण पाहिलं तर एक इनिंग एक डाव देखील आपण पाहिलं तर संपलाय. बनवलं गेल्या 77 आणि विजयासाठी बनवायच्यात 78 धावा. असं पण गाजणार तसं पण गाजणार, असं पण गाजणार तसं पण गाजणार. दम आहे नावात म्हणून चर्चा असते गावागावात. ओम साई 11 शेलू भांबोली खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय पहिलवान नितीन तात्या वाडेकर, अध्यक्ष ओम साई ग्रुप, माननीय कैलास भाऊ निखाडे, अध्यक्ष शिवशाही ग्रुप, माननीय पहिलवान रवी भाऊ कड, अध्यक्ष मोरिया प्रतिष्ठान, ओम साई 11 शेलू भांबोली. थँक्यू, धन्यवाद. दंतून आपण ऐकूयात या मॅचचं समालोचन. यानंतर ऐकूयात आदरणीय नरेश डोमे सरांना. छत्रपतींचे मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. छत्रपतींचे मावळे आम्ही, कामगिरी राहणार आमचीच तुफानी. मैदान गाजवायला आली टीम गोंधळ जाई 11 सावरदरी. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये पदार्पण करीत आहे. संघ मालक माननीय अविनाश महादू गाढवे, योद्योजक माननीय किसन मामा पानसरे, अक्षता ट्रान्सपोर्ट, माननीय समीर विलास धुमाळ, योद्योजक माननीय अक्षय दत्तात्रय शेटे, योद्योजक गोंधळ जाई 11 सावरदरी. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, इथे नद्यांनी दिली आम्हाला समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर इथे सांगती अजिंक्यता अभिमानाची. जगदंबेचा पालव इथे लढवय्यांच्या सदाशिरी. रणफंदीची जात आमुची, कोण आम्हा भयभीत करी. रणांगण मैदानामध्ये पेटलेलं आहे आणि या रणांगणावरती महायुद्ध, डू ऑर डाय अशी मॅच आहे. मारा किंवा लढत मारा. दोन्ही संघांना विजय अत्यंत गरजेचा. ओम साई बांबोली विरुद्ध गोंधळ जाई 11 सावरदरी. या दोन संघामध्ये मॅच. ओम साई 11 बांबोली. मुलांनी ऐका, थोड्या वेळानंतर इथं लकी ड्रॉ काढला जाणार आहे, परंतु तोपर्यंत तुम्ही तोंडातून शब्द सुद्धा काढायचा नाही. जे बडबड करील त्याची चिठ्ठी बाजूला काढली जाईल, त्याला सायकल मिळणार नाही. आता हाताच्या कडे घाला आणि तोंडावर बोट ठेवा आणि जोपर्यंत तुमचं नाव सायकलला येत नाही तोपर्यंत तोंडावरचं बोट काढायचं नाही. किती छान मुलं आहेत ना सगळे. कोणाला कोणाला सायकल पाहिजे रे? सगळ्यांना. आणि सायकल नाही मिळाली मग कोणाला तरी एकालाच मिळेल, पण आपण सगळ्यांनी जल्लोष करूया. चालेल?
आता सरांनी सांगितलं तसं शांत तुम्हाला मॅच नाही बघायची. मॅच सुरू झालेली आहे, सुरू ठेवा. मॅच बघायची नाही तुम्हाला? हा, मग कुठे बघायला पाहिजे? मॅच कुठे आहे? ओके. एक जबरदस्त सामना. आखूड टप्प्याचा चेंडू होता. समर्थ कडू फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. टेनिस क्रिकेटचा महाराष्ट्राचा सुपरस्टार तुमच्या समोर फलंदाजी करतोय. त्याचं नाव आहे समर्थ कडू. रायगड जिल्ह्यातलं वेशवी नावाचं गाव आहे. या गावावरून तो ॲज अ आयकॉन म्हणून इथे दाखल झालेला. अनेक महाराष्ट्रामध्ये मोठमोठ्या स्पर्धांमध्ये समर्थ कडूला आयकॉन म्हणून मागणी असते आणि या मैदानामध्ये देखील त्याने आपल्या गोलंदाजीनं फलंदाजीनं प्रेक्षकांना वेड लावलेले आहे. इथे बघायचं या आखूड टप्प्याचा चेंडू उजव्याच्या बाहेर होता. अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न मात्र मिड ऑफला क्षेत्ररक्षक तयार आहे. अडवेल तो. धाव मिळणार नाही. इथे धाव फलक 0 आहे. विजयासाठी धावा 78 हव्या आहेत. 6 षटकांमध्ये 78 धावा. 13 धावांची सरासरी प्रत्येक षटका पाठीमाग. वाह वाह वाह, सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तिथे खाली येईल आणि समर्थ कडू इथे बाद. मोठा धक्का. 0 वरती पहिला फलंदाज. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांच्याकडून दमदार विकेट. शून्यातून साम्राज्य निर्माण करण्याची वेळ आता आलेली आहे. पहिला फलंदाज 0 बाद झालेला आहे. समर्थ कडू. छत्रपती शिवाजी राजांनी शून्यातून स्वराज्य उभं केलं होतं आणि इथे आता शून्यातून विजय साकारायचा आहे. टीम गोंधळजाई 11 सावरदरीला. आमच्या भगिनी कल्याणीताईंचं इथे आगमन झालेलं आहे. काय बघता माझ्याकडे? अरे माझी भगिनी आहे, ती बहीण आहे माझी. शून्य धावा धावफलकावरती आहेत. एक गडी बाद झालेला आहे. यस, शून्यातून एक धाव इथे निश्चित प्राप्त केली जाते आणि धावफलकाला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे का, कोणाकोणाकडे शून्य असताना त्यांनी मोठा पराक्रम केला किंवा आपलं मोठं साम्राज्य उभं केलं. डॉक्टर APJ अब्दुल कलाम माहिती तुम्हाला काय करत होते ते लहानपणी? माहिती आहे का तुम्हाला काय करत होते डॉक्टर APJ अब्दुल कलाम? पेपर टाकत होते. पेपर रेल्वेतून पेपर पडायचे, ते उचलायचे आणि मग ते घरोघर नेऊन टाकायचे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भरपूर अभ्यास केला. शिकायला पैसे नव्हते. त्यांच्या बहिणीनं दागिने गहाण ठेवले, त्यांना शिकवलं. ते पुढे शास्त्रज्ञ झाले. भारतासाठी त्यांनी अनेक मिसाईल शोधून काढले. राष्ट्रपती सुद्धा झाले भारताचे. माहिती का कोणकोणती मिसाईल शोधून काढले डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी? पृथ्वी, नाग, त्रिशूल, आकाश, पिनाक, अग्नी, अजून शून्यातून सुरुवात. तुम्ही सुद्धा अजून लहान आहेत. तुमच्याकडे आता शून्य आहेत, परंतु एक अशी वेळ येईल की तुम्हाला एकावरती किती शून्य असतात ते सुद्धा मोजता येणार नाही. एवढे शून्य तुमच्याकडे येतील. जाऊया मैदानामध्ये. पहिलं षटक इथे संपलेलं आहे.
दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे आणि धावफलकावरती धावा मात्र 4 आहेत. वाईट चेंडू. धावफलक पुढे पोहोचेल 5 धावा. षटक क्रमांक दुसरं शुभम शेळके गोलंदाज आहे. यास बॅकफूट वरून चढवला चेंडू. मिड विकेटच्या डोक्यावरून खणखणीत षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या निमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेटांचे मुख्याध्यापक श्री मारुती दिघे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनापासून स्वागत आहे. श्री रोहिदास शिरवंडे सर, विश्वनाथजी कांबळे सर, श्री मच्छिंद्रजी शेटे सर, त्याचबरोबर श्री रामेश्वरजी पैठणे सर, श्री अनिलजी वाघोले सर, श्री रामकृष्णजी लिंगे सर, सौभाग्यवती जयश्रीताई पवार मॅडम, सौभाग्यवती इंदुमती ठिकेकर मॅडम, कुमारी पूजा जाधव मॅडम, सौभाग्यवती मानसीताई नाईकनवरे मॅडम, सौभाग्यवती कमल शेकंदे मॅडम, सौभाग्यवती तांबोळी मॅडम, सौभाग्यवती वैशालीताई गाडेकर मॅडम, सौभाग्यवती शीतलताई लडकत मॅडम, सौभाग्यवती स्मिताताई पिंगळे मॅडम आणि सौभाग्यवती कल्याणीताई अल्लाट मॅडम, या सगळ्या शिक्षकांचं खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं सर्वप्रथम मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. हे षटक संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करू. पुन्हा एकदा आपण ऐकत कॉमेंट्री बॉक्स मधून ओ टू कॉम बॉक्स. थँक्यू उत्तम सर. 17 धावा धावफलकावरती 2. ताबडतोब तिसराई लफेदार षटकार. ललित मुसळे इज द मॅन डिस्ट्रॉयर. विध्वंसक फलंदाजी. 23 धावा. तोपर्यंत आपण या ठिकाणी मुख्याध्यापक सरांचा सन्मान या ठिकाणी करतोय. सन्माननीय खेड तालुका प्रीमियर लीग 2025 आयोजक कमिटीच्या वतीनं श्री मारुती दिघे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. सरांना विनंती करेल आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावर या. मुख्याध्यापक सरांचा सन्मान या स्पर्धेच्या आयोजक कमिटीच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. ओ टू कॉम बॉक्स. कल्याण रेखे यांच्याकडून 200 रुपये या षटकारासाठी. तर शुभम शेळके जेवढ्या विकेट काढेल त्या विकेटसाठी म्हाळुंगे इंगळे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व अनिल आबा वाळके यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे. यस इथे हवेमध्ये चेंडू, फसलेला फटका आणि टिपलेला झेल. ललित मुसळे बाद. 3 षटकार जे ललित मुसळेने खेचलेले आहेत त्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू सर. इथे आपण आता लकी ड्रॉ करतोय. मोकळ्या वेळेत आपण लकी ड्रॉ ठिकाणी संपन्न करतोय. सगळेजण थोडं शांतता आहे बाळगा. सगळेजण थोडं ऐकून घ्या. खेड तालुका प्रीमियर लीग 2025च्या वतीनं आपण पाहिलं तर KTPL या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेटांसाठी आपण हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे. स्पर्धेच्या वतीनं 2 लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण सायकल या ठिकाणी देणार आहे. एक मुलींसाठी आहे आणि एक मुलांसाठी. या 2 सायकल आपण आयोजक कमिटीच्या वतीनं देणार आहोत. तर पहिला मुलांसाठी लकी ड्रॉ करतोय. तुझं नाव बाळा? आरोहीच्या हस्ते आपण पहिला मुलांसाठी लकी ड्रॉ या ठिकाणी करतोय. आरोहीच्या शुभ हस्ते आपण एक चिठ्ठी या ठिकाणी करतोय आणि पहिला लकी ड्रॉ इथे आपण संपन्न केलेला आहे. कृष्णा प्रवीण पडवळ इयत्ता 4थी अ. कृष्णा प्रवीण पडवळ ठरेल या सायकलचा मानकरी. ओ टू कॉम बॉक्स. आयोजकांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करू आपण की विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 2 सायकल लकी ड्रॉच्या माध्यमातून इथे देण्याचं ठरवलेलं आहे. आणि पहिल्या सायकलचा ड्रॉ झालेला आहे. तर अजून एक सायकल विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याला मिळाली ना? वा. आणि आता मुलींपैकी एक सायकल मिळणार आहे. ओ हो, तिकडे दुसरा फलंदाज देखील बाद. 25 धावसंख्येवरती तिसरा फलंदाज गमावलेला आहे गोंधळजाई 11 सावरदरी संघानं. ठिकाणी आता आपण मुलींसाठी लकी ड्रॉ या ठिकाणी आपण करतोय. विद्यार्थिनींसाठी देखील आपण पाहिलं तर लकी ड्रॉ आपण करतोय. आणि इथे
मुलींचा लकी ड्रॉ इथे आता संपन्न केला जातोय खेड तालुका प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं. इयत्ता तिसरी ब कोण असेल लकी ड्रॉ ची मानकरी? पहिलं नाव आहे निहा हनुमान चौरे. इयत्ता तिसरी ब या लकी ड्रॉ ची मानकरी ठरेल आणि आपण इथे या दोन्ही स्पोर्ट्स सायकलचं वितरण करणार आहोत. तोपर्यंत मॅच सुरू आहेत. आपण पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूयात नरेश चिडोमे सरांना. दोघे तिसरीचेच आहेत ना? आता बघा, हे दोघ जण उद्यापासून सायकलवर शाळेत येणार. सर्व शिक्षक सगळ्यांना विनंती आहे, विद्यार्थ्यांचं गुणगौरव होत असताना, त्यांना या भेट दिल्या जात असताना सर्वांनीच त्यांचं कौतुक करूया. यस, इथे पुन्हा एकदा फलंदाज बाद आणि 27 धावसंख्येवरती चौथा फलंदाज गोंधळजाई 11 सावरदरी संघाने गमावलेला आहे. विजयासाठी त्यांच्या समोर मात्र 78 धावांचं आव्हान आहे. छोटंसं आव्हान होतं, मात्र एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना अतिशय दर्जेदार शिक्षण देणारे सर्व शिक्षक, सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती, आपल्या शिक्षकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. वाह, आवडतात ना शिक्षक तुम्हाला? कोणते शिक्षक लय मारतात रे? हा, सगळे शिक्षक तुम्हाला आवडतात आणि निश्चित शिक्षकांचा नेहमी आदर करा. तुम्हाला त्यांच्याकडून जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं मिळवत जा. सतत शिक्षकांना विचारत राहायचं, हे काय, ते काय, हे कसं, ते कसं, काय, आणि जेवढं नॉलेज ज्ञान मिळवता येईल तेवढं मिळवत राहा. पण शिक्षकांवरती आई वडिलांनंतर सगळ्यात जास्त प्रेम करा. करणार ना? वाजवा परत एकदा शिक्षकांसाठी टाळ्या. मॅच कडे जाऊया, जिथे 29 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. जरूर गोंधळजाई संघ थोडासा गोंधळात पडलेला असेल, मात्र गोंधळजाई त्यांच्या मदतीला येईल आणि या अडचणीच्या परिस्थितीतूनही ते बाहेर पडतील. क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये चढ उतार असतात, भरती ओहोटी असते, ऊन सावली असते, त्यामुळे माघार पुढाकार या खेळामध्ये फार महत्वाचे नसते, अंतिम विजय महत्वाचा असतो. इथे चांगला फटका कव्हर्स मध्ये, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 2 धावा यशस्वी पूर्ण करतील फलंदाज, अर्थातच सार्थक पवळे आणि जीवन भांगे, दोघंही प्रतिथयश खेळाडू आहेत, दोघंही मॅच विनर्स आहेत. आणि आज या अडचणीच्या परिस्थितीमधून ते कसे संघाला बाहेर काढतात. काल शुभमन गिलला आपण पाहिलं, 4 विकेट एका बाजूने पडल्या होत्या, मात्र तो शांतपणे उभा राहिला आणि भारताला एक संस्मरणीय विजय मिळवून दिला. एक शतक देखील ठोकलं शुभमननं. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू, यावेळेस दूरवरून क्षेत्ररक्षक तिथे पोहोचेल, चेंडू हातामध्ये येऊ शकत नाही. 2 धावा पूर्ण होतील आणि धावफलक पुढे पोहोचेल. तो शॉर्ट रन आहे का ते चेक करायचं आहे, थर्ड अंपायर्सला सूचना आहे. यस, स्ट्रायकर, नॉन स्ट्रायकर एंड कडे शॉर्ट रन आहे का हे तिसऱ्या पंचांकडून तपासलं जाईल आणि त्यानंतर तो योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दरम्यान धावफलकावरती 31 धावा आहेत. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथे 32 पूर्ण होतील आणि जर शॉर्ट रन नसेल तर 33 पूर्ण होतील. विजयासाठी 78 धावा बनवायच्या आहेत. षटक क्रमांक 3
याबरोबर पूर्ण झालेला आहे आणि चौथ्या षटकाची देखील सुरुवात या ठिकाणी होणार आहे. नरेशची डोमे सर विनंती असेल खाऊसाठी शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीने या सगळ्या शाळकरी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप शाळेतच होईल. त्यासाठी काही रक्कम कैलासभाऊ निकाडे यांच्या वतीने ठिकाणी त्यांच्या शिक्षकांकडे देण्यात येत आहे. तब्बल 3,000 रुपयांची रक्कम कैलासभाऊ निकाडे शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि ओम साई 11 शेलू बांबोलीचे संघ मालक यांच्या वतीनं 3,000 रुपयांची रक्कम या सगळ्या शाळकरी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी खाऊसाठी ते आपण मुख्याध्यापक सरांकडे सुपूर्द करतोय. कैलासभाऊ निकाडे साहेबांचं मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. व्रत घेता सेवेचे अश्रू पुसता यावे आणि देता देता कैलास भाऊंच्या हातांचे कृतार्थ जीवन व्हावे. सातत्यानं खेळाडूंसाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी कैलास भाऊ पुढे येत असतात. आजही विद्यार्थ्यांसाठी तब्बल 3,000 रुपये खाऊसाठी दिलेले आहेत. ओळीने चला, ओळीने सगळ्या विद्यार्थ्यांनी ओळीने चला, लाईन मोडू नका. सर रन पूर्ण आहे का शॉर्ट आहे? पूर्ण आहे. रन पूर्ण आहे. 2 धावा लिहा. धावफलक 33, 3 बाद 33, 3 षटकांचा खेळ संपला. 4 बाद 33 आणि विजयाचं समीकरण 18 चेंडू शिल्लक आहेत. सतरा चेंडू 45 धावा विजयासाठी अपेक्षित. इथे 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 33 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अजून 45 धावांची आवश्यकता. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे, फसलेला निर्धाव चेंडू. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव इथे आलेले आहेत. गोलंदाजांनी खूप छान पकड या सामन्यावरती मिळवलेली आहे. जास्त मोठे फटके येऊ दिले नाहीत. ललित मुसळेने आज अगदी सुंदर फलंदाजी साकारली, मात्र तो जास्त वेळ मैदानामध्ये खेळू शकलेला नाही. लवकर बाद झाला ललित. मात्र त्यानंतरचा डाव पुन्हा एकदा थोडासा बॅकफूट वरती जाताना दिसतोय. कुणीतरी एका फलंदाजाने जबाबदारी स्वीकारत इथे थोडासा वेगवान आक्रमक खेळ करणं आता गरजेचं असेल गोंधळजाई 11 सावरदरी संघासाठी. धावफलक 35, 4 गडी बाद. चौथं षटक. हो पूर्ण बुंध्यात टाकलेला चेंडू होता. हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न जरूर केला, मात्र टायमिंग मिळालं नाही इथे फलंदाज सार्थक पवळेसाठी. जीवन भांगेने हा फटका खेळला होता. तर धावफलकावरती 36 आहे. 4 बाद 36 चौथ्या षटकामध्ये आपण बघतोय. यस, बॅकफूट वरून इथे चांगला ड्राईव्ह, मात्र एकच धाव. ओहो, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे आणि इथे गरज नसताना घेतलेली धाव आहे. पुढून रेल्वे येत असताना पटरीवरती टाकलेली उडी आहे. फलंदाज बाद आहे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खरावी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. 5वा धक्का इथे बसेल. नवीन फलंदाज दत्ता पितांबरे मैदानामध्ये दाखल होणार आहे. 37 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चौदा चेंडू 41. चांगला फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा जरूर पूर्ण करतील दोन्ही फलंदाज. हळूहळू धावा वाढवण्याचा प्रयत्न आहे, मात्र काही मोठे फटके येणं इथे अपेक्षित आहे. या षटकामध्ये कुठलाच मोठा फटका नाहीये. अजून 1 बॉल 1 टू गो. 39 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 13 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. पहिला बॉल डॉट होता. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती 1 धाव, चौथ्या बॉलला रनआउट.
पहिले 2 डॉट आहेत. हा 2 डॉट टाक बरोबर. षटक संपलेलं आहे. 39 धावा 4 षटकांमध्ये आणि 5 गडी बाद झालेले आहेत. शेवटचे 2 षटक. एकोणचाळीस धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 संपलेले आहेत. 12 चेंडू आणि 39 धावा. अजूनही मॅच दोलायमान स्थितीमध्ये आहे. या स्पर्धेमध्ये शेवटच्या षटकांमध्ये 30 40 45 धावा देखील पार झालेल्या आहेत. 12 चेंडू 44 धावा. ही मॅच सुद्धा पाठलाग करणाऱ्या संघाने जिंकलेले. शुभमचं गोलंदाजी आणि पॉइंटचा क्षेत्ररक्षक खाली. 6वा फलंदाज गोंधळजाई सावरदरीने गमावला. दाखल होते. 10 चेंडू 38 धावा असं लक्ष आहे. आणि फलंदाज सोमनाथ कारले मैदानामध्ये दाखल. संघनायक खूप उशिरानं दाखल होतो या मॅच मध्ये. तब्बल 7 फलंदाज बाद झाल्यानंतर 9व्या क्रमांकावरती संघनायक दाखल होतोय. नेहमी आम्ही 2ऱ्या क्रमांकावर 3ऱ्या क्रमांकावरती संघनायकाला बघितलं या स्पर्धेमध्ये. 40 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात 38. 9 चेंडू मध्ये हव्यात. यस 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 इथे फुल टॉस होता. नो बॉल आणि तिकडे क्षेत्ररक्षकांची त्रेधा तिरपीट. 1 धाव इथे प्राप्त होईल. धावफलक 1 ने पुढे जाणार आहे. 41 42. नो बॉल अधिक 1. ही आली धाव माननीय रुपेश टेकाळे शिवन्य एंटरप्राइजेस. बघा 42 धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. इथे उंच टोलेचांग फटका. षटकार खूप लांब ठोकलेला हा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार माननीय प्रवीण शेट काळोखे माऊली उद्योग समूह यांचा खतरनाक षटकार. 6 धावांबरोबर 48. 8 चेंडू 30 धावा. अजूनही सामना संपलेला नाही. जोपर्यंत जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना तोपर्यंत मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. येथे शुभमचा प्रतिम चेंडू. टप्पा पडल्यानंतर हलकासा बाहेर जातोय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न फलंदाज सार्थक पवळेचा फसलेला. 48. 7 गडी बाद. 7 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. यास इथे पुन्हा टोलेजंग आणि पुन्हा क्षेत्ररक्षक बनलेत प्रेक्षक. 6 धावा या चेंडूवरती.
तर धाव फलकावरती आपण बघूया 54. 5 षटकांचा खेळ संपला. 7 गडी बाद 54. विजयाचं समीकरण असं असेल 6 चेंडू आणि 24 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. स्पर्धेसाठी निश्चित भरपूर असं सहकार्य ज्यांचं आपल्याला प्राप्त झाले. टी शर्टसाठी शहाजी शेठ आरडे, उपसरपंच आंबेठाण, वैभवजी हनुमंत दवणे, पसायदान एंटरप्राइजेस. स्लीवसाठी सौजन्य अक्षयजी दिवेश, किशोरजी भालेराव विद्यमान उपसरपंच महाळुंगे. तर ड्रायफ्रूट सौजन्य चंद्रकांतजी साळुंखे, विश्व हिंदू परिषद सहधर्म प्रसारक भीमाशंकर जिल्हा यांच्याकडून. रोलर वायफाय सौजन्य सुनील नाना खराबी. शेवटचे 6 चेंडू 24 धावा. उंच आकाशामध्ये चेंडू, गोलंदाज येईल चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवरती संघनायक सोमनाथ कारले बाद. धक्का 8वा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. आकाश शिवेकर, अक्षय शिवेकर, माफ करा. रोलर वायफाय सौजन्य सुनील नाना खराबी, सुनील केबल नेटवर्क. भोजन सौजन्य अभिजित दादा शिवाजी लोंढे, श्रीराम एंटरप्राइजेस एजन्सी. प्रदीपजी बाळासाहेब आरुडे, अंश एंटरप्राइजेस. बॉटल सौजन्य काळूराम शेठ निखाडे, उद्योजक भांबोली. बॅट सौजन्य सोमनाथ भाऊ गायकवाड, पसायदान स्पोर्ट्स आळंदी. फ्रेम सौजन्य सागर शेठ सातकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस राजगुरुनगर. स्पोर्ट्स शूज सौजन्य धनराजजी कोरे, डीके एंटरप्राइजेस यांच्याकडून. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. शेवटचं षटक इथे सुरू आहे आणि अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये कुणाल शिवेकर कडून. पहिल्या चेंडूवरती यश मिळवलं, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या फटक्यापासून लांब ठेवले. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता आहे. स्पर्धेसाठी बॉल बॉक्स उत्तम शेठ माताळे, प्रोप्रायटर वैष्णवे ऑटो गॅरेज आणि हिरामन शेठ केंदळे, उद्योजक शिंदे, या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक धन्यवाद. तर शेवटचे 4 चेंडू आणि 23 धावा. सगळे षटकार इथे हवेत. या मैदानामध्ये लागोपाठ 5 षटकार आपण पाहिलेत, लागोपाठ 4 षटकार आपण पाहिलेत. चौकारांपेक्षा जास्त षटकार मारलेले आपण पाहिलेत. आणि अक्रॉस द बॅट जमिनीचा समांतर चेंडू सीमारेषेवरती अडवला जाईल. तर 2 धावा इथे पूर्ण होणार आहेत आणि 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचेल 57. 8 बाद 57. 3 चेंडू 21 धावा. वाईट चेंडू नाही पडला तर 3 चेंडू आहे, अन्यथा अधिक चेंडू इथे टाकायला लागू शकतात. मात्र 21 धावा हे लक्ष थोडंसं कठीण आहे आणि हा फटका हवेमध्ये झेल होईल तिथे. आणि 9वा फलंदाज गोंधळजाई सावरदरीने गमावला. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय किरण शेठ खराबी, युवा उद्योजक यांकडून दमदार विकेट. धावफलक 57. 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर 2 चेंडू 21 धावा. या सामन्यावरती मजबूत पकड बनवत ओम साई 11 बांबोली संघ विजयाच्या दिशेने अग्रेसर होतोय. तर यानंतरची क्वालिफायरची मॅच खेळण्यासाठी ते पात्र ठरतील का, हे 2 चेंडू ठरवणार आहे. त्यांचा जय पराजय 21 धावा. पारडं त्यांच्या बाजूने झुकलेलं आहे. सामन्यामध्ये ते आघाडीवरती आहेत, विजयाच्या दिशेने अग्रेसर आहेत, पुढे आहेत. मात्र विजय अजून मिळालेला नाहीये. 2 चेंडू 21 अशी मॅच. पुन्हा एकदा कुणाल. ओहो, फुल टॉस होता. चेंडूला फक्त दिशा दिली, 1 धाव आरामात घेतली आणि 58 धावा 9 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ही डू ऑर डाय मॅच होती. दोन्ही संघांना इथे विजय गरजेचा होता आणि शेवटचा चेंडू या सामन्यातला शिल्लक आहे. 58 पर्यंत पोहोचतोय. विजय अजून 20 धावा लांब आहे. तर शेवटच्या चेंडूवरती मात्र दिमागदार षटकार.
64 पर्यंत पोहोचतायत. 13 धावांनी हा सामना जिंकला. तो ओम साई 11 भांबोली. संघनायक चला ताबडतोब. ओम साई भांबोलीचे संघनायक टॉस साठी चला. बाकीच्या खेळाडूंनी शेक हँड करा. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी संघनायक चला. दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन आणि बरोबरच ओम साई 11 भांबोलीचे संघनायक. दोन्ही कॅप्टन इकडे चला. सागर दरेकर आणि ललित की सागर अमित राऊत. येस अमित राऊत आणि मला वाटतं धनंजय रौंधळ येत आहेत संघनायक. चला दोन्ही कॅप्टन सागर थोडं दरेकर चला. पटपट या. बाकीच्या लोकांनी सेकंड साठी जा. सागर दरेकर तुम्ही या. इथे आपण व्यासपीठात एक सन्मान करतोय ज्यांच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द डे साठी 2 आकर्षक बॅटचं सौजन्य केलेलं आहे. एव्ही स्पोर्ट्स दिनेवाडी रोड राजकुनगर यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय कुमार अक्षय शेठ सुतार साहेबांचा सन्मान या ठिकाणी करण्यासाठी सन्माननीय दत्ताभाऊ शिळवणे सुभाषभाऊ बिरदोडे यांना विनंती करेल आपण अक्षय शेठ सुतारांचा सन्मान या ठिकाणी करावा. मान्यवरांचा सन्मान देखील आपण पाहिलं तर या ठिकाणी संपन्न केला जातोय आणि तिथे यानंतरच्या शेवटच्या मॅचचा टॉस तो देखील आपण पाहिलं तर तिथे केला जातोय. मान्यवरांचा सन्मान आपण करतोय कुमार अक्षय शेठ सुतार साहेबांच्या वतीनं. खेड तालुका प्रीमियर लीग 2025 मध्ये प्लेअर ऑफ द डे साठी 2 आकर्षक बॅटचं सौजन्य केलं. त्याबद्दल त्यांच्या आयोजक कमिटीच्या वतीनं विशेष सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान संपन्न केला जातोय. त्यांचं पुन्हा एकदा